हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 83. चूक भूल. वीटभट्टी लावणारे मातीच्या विटा तयार करतात आणि त्या पक्क्या होण्यासाठी भाजतात, परंतु त्या भाजण्यासाठी ते तेथे अग्नी प्रज्वलित करत नाहीत, तर अग्नी धुमसत राहील इतपतच आग लावतात. अशी आग फक्त धूर तयार करते, कारण ती लावलेली आग एका ठराविक तापमानापर्यंतच गरम होईल असे पाहिले जाते. यापेक्षा जास्त तापमान झाले तर तेथे अग्नी प्रज्वलित होतो. मग त्याने विटा भाजल्या जात नाहीत, अग्नीने करपतात, जळतात. आपण बरेच वेळा पाहतो, अग्नी दिला असता साचलेल्या पानांचा ढीग नुसताच धुमसत असतो, तेथे आग लागत नाही. शाळेमध्ये हे वैज्ञानिक तत्त्व शिकविताना आमच्या सायन्सच्या मास्तरांनी सांगितलेले मला स्मरते की जोपर्यंत पानांच्या ढिगाऱ्याच्या नाकात धूर जात नाही तोपर्यंत त्या ढिगाऱ्याला शिंक येत नाही, म्हणून अग्नी प्रज्वलित होत नाही. आता हा गमतीचा भाग सोडून देऊ. आपला हात तप्त तव्याला लागतो आणि आपल्या हाताला चटका बसतो. आपण पुढील वेळी काळजी घेतो की तापलेल्या तव्याला आपला हात चुकूनही लागणार नाही. आपल्याला माहीत होते की अमक्याने विष प्राशन केले आणि त्याचा मृत्यू झाला. हा आपला स्वतःचा अनुभव नसला तरीही तेव्हापासून आपण विषारी पदार्थापासून सावध राहतो. ते चुकूनही आपल्या पोटात जाणार नाहीत यासाठी आपण दक्ष राहतो. कोणाचा तरी अनुभव आपल्या ऐकण्यात असतो की विंचू डंख मारतो आणि तो डंख विषारी असतो. यामुळे आपण विंचवाला कधी स्पर्श होणार नाही याची काळजी घेतो. हे असे होते कारण अशी चूक आपल्या बुद्धीमधून आपल्या अंतःकरणामध्ये जीवापर्यंत पोहोचते. तेथे त्याची प्रकर्षाने नोंद घेतली जाते. तापलेल्या वस्तूला हात लागला तर हात बाजून जीवाला यातना होतात. विषारी पदार्थ पोटात गेला तर प्रसंगी तडफडत जीव जातो. विंचवाला स्पर्श झाला तर तो डंख मारतो. त्याचे वेग सहन होत नाहीत. जीव कासावीस होतो आणि म्हणून अशा ज्ञानाने धास्तीने जाण येऊन आपण अशी भूल कधीही करत नाही. जीव यासाठी फार संवेदनशील, दक्ष, जागृत राहतो. अशा वेळी तो प्रतिक्षिप्त क्रिया घडवून संरक्षण करतो. त्वचेला आजूबाजूला तप्तता जाणवली तर जीव आपला तेथील अवयव झटकन तेथून मागे करतो. तसेच जिभेला जर विषारी पदार्थ जाणवला तर तो तत्काळ थुंकून टाकला जातो. त्यातून विषारी पदार्थ पोटात गेलाच तर ओकारी करून तो देहाच्या बाहेर फेकला जातो. विंचू दिसला की जीव सावध होतो आणि त्याला मारायला चटकन काहीतरी वस्तू हाती घेतो. सांगायचा मुद्दा असा की जर चूक भूल झाली आणि तिची जाणीव ज्ञानेंद्रियामार्फत बुद्धीला आणि तेथून ती जर अंतःकरणामधील जीवापर्यंत पोहोचली तर अशी चूक भूल पुन्हा न होण्याची काळजी जीव घेतो. यासाठी तो पुढाकार घेऊन दक्ष राहतो. आपण नित्य व्यवहारात करत असताना आपल्याकडून चुका होतात, भूल होते. जेव्हा हे आपल्या लक्षात येते किंवा आपल्याला कोणी याची जाणीव करून देतो त्यावेळी आपण असे पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे ठरवितो. परंतु येथे 2 प्रकारचे लोक आढळून येतात. पहिला प्रकार, आपल्या हातून काही चूक भूल झाली की अशा वेळी त्या वेळेपुरती आपल्याला जाण येते की आपल्या हातून असे काही पुन्हा होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायला हवी, परंतु तसे होत नाही. पुढील वेळी त्याच प्रकारे वर्तन केले जाते. त्याचा त्रास देहाला भोगावा लागतो. यावेळी आपण पुन्हा ठरवितो की आता पुन्हा असे होणार नाही यासाठी आपण दक्ष राहायचे. तथापि याचा काहीही उपयोग होत नाही. त्याचा त्रास देहाला भोगावा लागतो. आपण सुधारत नाही. वेळोवेळी ठरवूनही आपण मागील चूकभूल करत राहतो. यात कधीही सुधारणा होत नाही. बेवडा दारू पिऊन गटारात लोळत पडतो. दारू उतरली
की आपण कोठे आहोत याचे भान त्याला येते. मग तो ठरवितो की आता दारू कधीही प्यायची नाही. परंतु दुसऱ्या दिवशी ते ठरविलेले साफ विसरून दारू पितो. घरी जाऊन शिवीगाळ, भांडण, मारामारी करतो. शेवटी झोप जाऊन खाली कोसळतो. कुटुंबीय दुर्लक्ष करतात. रात्रभर तेथेच पहुडलेला राहतो. दारू उतरली की घरात साळसूतपणे जणू काल आपल्या हातून काही झालेच नाही अशा थाटात वावर करू लागतो. मग घरामधील बुजुर्ग त्याच्या कानाखाली जाळ काढतो. तेव्हा कुटुंबियांच्या पाया पडून माफी मागतो. दारू न पिण्याची शपथ घेतो. परंतु सायंकाळी दारू पिऊन तर्र होतो. यावेळी घरी जाताना वाटेतच कोणाला तरी धक्का लागतो. याचा जाब विचारल्यावर तेथेच गोंधळ घालतो. समाज चोप देतो. मग पोलीस येतात आणि रात्रभर तुरुंगात बंद करून ठेवतात. सकाळी सोडून देतात. असा हा बेवडा कधी न सुधारता पुन्हा पुन्हा दारू पित राहतो आणि स्वतः देहपीडा भोगत आजूबाजूच्यांना, कुटुंबियांना सतावत असतो. हा कधीही दारू सोडत नाही. कोणी हटकले तर दारू कशी चांगली असते यावर विद्वत्तापूर्ण भाषण देतो. शेवटी कुटुंबियांनी घरामधून हाकलून दिले तर बेवारस अवस्थेत कुठेतरी कसा तरी मरेपर्यंत पडून राहतो. याच्यात कधी सुधारणा होत नाही. अशाच प्रकारे जुगार, धूम्रपान किंवा अन्य कोणतेही व्यसन असलेले असेच करत राहतात. यांच्यात कधीही सुधारणा होत नाही. आता नित्य व्यवहारात होणाऱ्या चुका-भूल याबद्दल काय होते ते पहा. बाळकोबांना वैद्यबुवांनी मीठ खायला बंदी घातली. यामुळे घरी असे ठरले की भाजी मीठ न घालता काढायचे. बाळकोबांसाठी बाऊलमध्ये काढायचे आणि मग उर्वरित भाजीमध्ये मीठ घालायचे. बाळी तसे करू लागली. परंतु 2-4 दिवसांनी विसरली आणि भाजीत मीठ घालून करायची. आता यात तिचा सासऱ्यांना त्रास द्यायचा हेतू मुळीच नव्हता. परंतु ती विसरायची. यावरून बाळूचे आणि तिचे खटके उडायला लागले. मग तीही बाळूला म्हणाली, तुम्हाला कामावरून घरी येताना कोथिंबीर आणायला सांगितली तर तुम्ही बरेच वेळा विसरता, त्याचे काय? आमची एक मानसकन्यका स्पीड रिड्युसर जवळ आला की स्कूटरचा वेग कमी करायच्या ऐवजी कधी कधी वाढवायची. आता काय करावे? एकदा सासूबाईंना देवळात घेऊन जाताना असेच झाले आणि दोघी स्कूटरवरून खाली पडल्या. मग जे काही तोंडसूक घेतले गेले ते मी लिहायची गरज नाही. आमची एक काकू एकादशीला उपवास करत असे. परंतु एखाद्या एकादशीला ती विसरायची. सायंकाळी देवळात मैत्रीण भेटली की तिच्या बोलण्यावरून तिला समजायचे की आपण एकादशीचा उपवास मोडला. मग काय, ती मैत्रीण तिला सांगायची, प्रायश्चित्त म्हणून देवळाला 50 प्रदक्षिणा घाल आणि उद्या कडकडीत उपवास कर. बिच्चारी काकू. अनेक जण शीघ्रकोपी असतात. जरा काही मनाविरुद्ध झाले की ते चटकन तापतात आणि त्या भरात चुकीची कृती करतात. त्यामुळे नंतर पस्ताव्याची वेळ येते. बरेच वेळा विनाकारण माणसे दुखावली जातात आणि दुरावतात. असे झाले की आता राग आला की त्यावर दुसऱ्या दिवशी कृती करायची असे ठरवितात. परंतु असे कधीही करत नाहीत. दरवेळी रागाच्या भरात लगेच व्यक्त होत राहतात. अशाच प्रकारे नित्य व्यवहारात अनेक जण अनेक प्रकारे चूकभूल करत असतात. पुन्हा असे करायचं नाही असे मनामध्ये ठरवितात. परंतु हा निश्चय कधीही अंमलात येत नाही. या आयत्या वेळी त्यांना काय होते ते त्यांचे तेही सांगू शकत नाहीत. यावर शिक्षा, दमदाटी, भांडणे इत्यादी भौतिक उपाय करून काही उपयोग होत नाही. यासाठी हे मूलभूत अध्यात्माने समजून घ्यावे लागते. दुसरा प्रकार. 1. काही लोक अतिसंवेदनशील असतात. काही त्रास झाला की त्यांचा जीव खालीवर होतो. 2. काहींना एखादी चुकीची गोष्ट घडली की ती त्यांच्या जिव्हारी लागते. 3. काही जण चूक लक्षात येताच चटकन ती सुधारण्याचा उपाय करू लागतात. यामुळे ते त्यांच्या स्मृतीमध्ये घट्ट बसते. ती चूक सुधारेपर्यंत त्यांच्या जीवाला चैन नसते. 4. एखादी चूक झाली अशी काही होते की यामुळे न परवडणारा आर्थिक फटका बसतो.
ते सावरता सावरता भिकेकांगाल व्हायची वेळ येते. 5. एखादी चूक आपल्या देहाला इजा करते, समाजाकडून चोप दिला जातो, पोलिसांचा ससेमिरा लागतो. ही आणि अशी अनेक उदाहरणे घडत असतात. अशावेळी अशा गोष्टी आपल्या बुद्धीमधून जीवापर्यंत खूप उशिरा पोहोचतात. हे जरा सविस्तर समजून घेऊ. ज्ञानेंद्रियांकडून बुद्धीला बाह्य ज्ञानाच्या संवेदना पोहोचतात. त्या संवेदना बुद्धी स्वीकारते, त्याचे विश्लेषण करते आणि ते जीवासाठी प्रक्षेपित करते. परंतु मन मधल्यामध्ये त्या संवेदना ग्रहण करते आणि यात काही उपभोग घेण्यासारखे असेल तर ते उपभोग घ्यायची आज्ञा कर्मेंद्रियांना देते. यानंतर जेव्हा त्या संवेदना जीवाला पोहोचतात तोपर्यंत त्यावर कृती करायला सुरुवात झालेली असते. जीव हतबल होतो. अशा प्रकारे जीवाची भोगापवर्गता त्याच्या परवानगीशिवाय सुरू राहते. संचिताने संचित वाढत असते. यामुळे जीवाचे जन्ममरणाचे फेरे वाढत राहतात. मन खुश असते. त्याचे उचापती करणे जोमाने सुरू राहते. यात काही वेळा बुद्धीकडून देहाला त्रास होण्याची, देहाला जिव्हारी लागण्याची, जीव बेचैन होण्याची, आर्थिक नुकसान होण्याची, देहाला पीडा होण्याची सूचना दिलेली असते. परंतु मनाला याची पर्वा नसते. त्याला काहीही करून उपभोग घेण्याचे तेवढेच समजते. त्याप्रमाणे बुद्धीच्या या सूचनांकडे साफ दुर्लक्ष करून मन कर्मेंद्रियांना उपभोग घेण्याची आज्ञा करते. मग अशामुळे जीवाला दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग, यातना सोसाव्या लागतात. यात काही वेळा अशा गोष्टी न परवडणाऱ्या होतात. यामुळे जीव सावध होतो आणि त्याच्या प्रतिक्षिप्त क्रिया करण्याच्या यादीत अशा गोष्टीची नोंद केली जाते. आता येथून पुढे असे काही घडायची शक्यता असली तर बुद्धीकडून विश्लेषण प्रक्षेपित होण्याआधीच जीव त्यावर संरक्षक उपाय करतो किंवा स्वतः बुद्धीला याचे विश्लेषण काय असे विचारून कृतीबद्दल जीव योग्य निर्णय घेतो. अशाच प्रकारे आग, विष, विंचू इत्यादींची नोंद प्रतिक्षिप्त क्रियेमध्ये केली जाते. यामुळे आपले संरक्षण होते. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपल्या हातून काही चूक होते त्यावेळी हे पुन्हा करायचं नाही असे आपण ठरवितो, परंतु पुन्हा तसेच करतो, पुन्हा ठरवितो आणि पुन्हा पुन्हा तसेच करतो. याचे कारण असे पुन्हा करायचे नाही हे जे काही ठरविलेले जाते ते बुद्धीच्या, इंद्रियांच्या, मनाच्या पायरीवर ठरविले जाते. ते जीवाच्या पायरीवर ठरविले जात नाही. याला चुकीची पुनरुक्ती असे म्हटले जाते. पुनरुक्ती म्हणजे पुन्हा तीच क्रिया, कर्म, काम करणे. परंतु हे असे म्हणणे बरोबर नाही, कारण ते करण्याच्या दृष्टीने ती पुन्हा केलेली चूक नसते, तर तो ती चूक त्याच्याकडून नव्याने करत असतो. कारण एकदा असे केले आहे असे जर त्याला माहीत असेल तर तो ते पुन्हा करणार नाही. परंतु आपण याआधी असे केले आहे हे त्याच्या गावी, मनात, स्मृतीमध्ये लक्षात नसते. यामुळे त्याच्याकडून त्याची नोंद प्रकर्षाने घेतली जात नाही. यामुळे तो पुन्हा पुन्हा तेच करताना तो नेहमीप्रमाणेच ते काम प्रथमच करत असतो, परंतु ते चुकीचे केले जाते आणि असे असूनही ती त्याच्या दृष्टीने पुनरुक्ती नसते. जेव्हा त्याला यासाठी दोषी ठरविले जाते तेव्हा तो गोंधळतो, त्याला आश्चर्य वाटते आणि दोष देणाऱ्यांना तो उलट दोष देतो. यासाठी उपाय करावा लागतो. झालेल्या चुकीमुळे नक्की कोणत्या थराला नुकसान, यातना, दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सोसावा लागतो याची सखोल उमज ती चूक करणाऱ्याला सांगून ती त्याला जाणीवेपर्यंत दाखवत असणे हा उपाय आहे. भांडण, शिवीगाळ, दहशत, मार इत्यादी हे यावर उपाय नाहीत. यामुळे दोन जणात कायम अढी, क्रोध, दुस्वास, वैमनस्य, सूड, तिरस्कार इत्यादी गोष्टी उद्भवतात. याऐवजी प्रेमाने गोंजारून समजावून देणे असे करणे हेच योग्य असते. बाळकोबांना मीठ खायचे नाही याचे कारण आणि तसे न केल्यास त्याचे होणारे दुष्परिणाम
बाळीला समजावून द्यायचे आणि सौ बाळकोबाने दररोज भाजी करताना आजूबाजूला थांबून मीठ घालायच्या वेळेला बाळीला तशी आठवण करून द्यायची. असे काही दिवस केल्यावर ती बाळीला सवय होते आणि मग ती आपण तसे करू लागते. टू अर्र इज अ ह्युमन. फक्त परमेश्वर चूक करत नाही. चूकभूल सर्वांकडून होत असते. म्हणून चूकभूल द्यावी घ्यावी. कोणत्याही आत्यंतिक टोकाला जाऊ नये. सामंजस्याने घ्यावे. शांतपणे परिस्थिती हाताळावी. तसेच आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचा जो कार्टा हा भेदभाव करू नये. क्रोधादी कोणताच रिपू आपल्या अंगी नसावा हे बहुतांशी लोक जाणतात. त्यामुळे आपले आणि आपल्या सन्निध असलेल्यांचे नुकसान होते हे माहीत आहे. परंतु प्रत्यक्ष आचरण करायची वेळ आली की रिपू उफाळून येतात आणि आपण त्यांच्या आहारी जातो. यासाठी सतत जागृत राहावे. कायम सजग राहून कर्म करावे. ही जागरूकता अंगी मांडण्यासाठी माझ्या योगसाधना या पुस्तकात मी जी विपश्यना सांगितली आहे ती अंगीकारावी. हरिओम.